हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच केले। या पाठीमागे त्यांचा उद्देश फार महत्त्वाचा होता। त्यांना राज्यातील जनतेला कमी शब्दात बरंच काही सांगायचं होतं। 2014 साली राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवताना राज्यहिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले आणि त्यात सर्वाधिक डोकेदुखी ठरणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण। या आरक्षणावरून त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीत जरांगेसारखा मोठा उपोषणकर्ता अभ्यासाविना जे तोंडात येईल ते बोलून राज्याचं उच्च पदस्थ असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाज हिताचे अनेक निर्णय घेतले। सारथी संस्थेची स्थापना केली। सारथीच्या माध्यमातून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक कर्ज अशा अनेक योजना अंतर्गत मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधला। मराठा समाजाला आरक्षण देऊन ते टिकवणं असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे कर्ज योजना असेल, असे अनेक फायदे पोचवलेत। असं असताना देखील शेवटी याच समाजाचा उपोषणकर्ता मनोज जरांगे कशा भाषेत बोलत होते हे महाराष्ट्रातील जनतेला ज्ञात आहे। ते वेगळं सांगायची गरज नाही। 2022 मध्ये पक्षाच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्री पदावरती रुजू होऊन राज्यहिताचे कार्य केले। अनेकदा विरोधकांनी देखील अशा प्रकारे चक्रव्यूह रचण्याचा प्रयत्न केला, पण देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व वादळं पेलवली। राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना देखील स्वच्छ निर्मळपणे त्यांनी माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेल असं आश्वासन राज्यातील जनतेला दिलं आणि त्याला ते जागले देखील। हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। अमित शाह यांचं ट्वीट आलेलं आहे, अतिशय बोलकं ट्वीट आहे। भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है। यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है। इसके लिए मैं उनको हृदय से बधाई देता हूँ। सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती आहे। मराठा समाजाला मी आरक्षण दिलं, या सभागृहाने दिलं, मी मुख्यमंत्री होतो, ते हायकोर्टात टिकवलं, जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात टिकवलं। त्या ठिकाणी सारखी संस्था सुरू करणं असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल, या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या। देवेंद्र फडणवीस मी तुला नाही आवडू शकत, तुम्हाला बाकीच्यांसारखं समजू नको। तू ब्राह्मणी कावा करायला जाशील, बाकीच्या ब्राह्मणाला काय नाही करणार, तुला सुट्टी नाही, तुला आयुष्यातून उठून पुऱ्या। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील निघतो। हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
कोट्यावधी हिंदू धर्मीयांचे दैवत प्रभू श्रीरामाचा अवमान करणाऱ्या अत्यंत निंदनीय असा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रकाराविरोधात भाजप, युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. सातत्याने हिंदू देवतांचा अपमान करणाऱ्यांच्या वृत्तीला शरद पवार यांच्याकडून पाठिंबा दिला जात असून या आंदोलनाद्वारे त्यांना जाब विचारला गेलाय. ठाण्यातील रंगबापूजी चौक, जांभी नाका येथे सदर आंदोलन करण्यात आलं. यावेळी भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर तसेच ठाणे लोकसभा खासदार व ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख नरेश मस्के, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव संदीप लेले, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सुरेश दळवी, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील, युवा मोर्चाच्या वृषाली वाघुले इत्यादी यावेळी उपस्थित होते. भाजप, युवा मोर्चासह हिंदू संघटनांकडून देखील तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. खरं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये अजेंडा पण असता कामा नये, राजकारण पण असता कामा नये. हिंदू देवदेवता, आमचे राष्ट्रपुरुष याच्या सगळ्या पलीकडे या सगळ्या आपल्या भक्तीची आणि श्रद्धेची स्थान आहे. आणि एक माणूस व्यासपीठावरनं प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं बघत बसतात. ते काय चाललं काय? हिंदू धर्म सोशिक आहे याचा अर्थ असा नाही. कोणी देशाच्या बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो, देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे, ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक, नरेटिव्ह, अजेंडा हा धंदा सोडा. आता हिंदू धर्म जागृत आहे आणि सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पलटाभुई थोडी होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे समाजाची. आणि पुन्हा कधीही प्रभू रामचंद्र जे अयोध्येला पण गेले नाहीत, जे रायगडावर सुद्धा 40-40 वर्षानंतर गेले, यांनी तर खरं रोज जाऊन माती लावायला पाहिजे कपाळावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन ती माती कपाळाला लावायला पाहिजे दरवेळेला. दोन्हीकडे गेले नाहीत, परंतु या ठिकाणी मात्र आवर्जून उभे राहून त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ऐकत बसतात. हिंदू समाज आता याच्या पुढे हेच सहन करणार. ज्ञानेश महाराज सारखा पाखंडी माणूस प्रभू श्री रामचंद्र यांच्याबद्दल, स्वामी समर्थांसंदर्भात अतिशय चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतो. त्यांना त्यांची लायकी, त्यांची पात्रता, त्यांची योग्यता, आपले जे जोडे आहेत ते शेणात बुडवून त्यांच्या थोबाडावरती मारण्यासारखी त्यांची योग्यता आहे. आणि सर्व होत असताना दस्तूर खुद्द शरद पवार, छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी उपस्थित होते. ते शरद पवार, त्यांचा दुतोंडी चेहरा आहे तो लोकांसमोर आलेला आहे. एकीकडे निवडणुका आल्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं, इतक्या वर्षात पहिल्यांदा लालबागच्या राजाचं दर्शन मतांकरता, हिंदू लोकांच्या मतांकरता, हिंदू नागरिक घेण्याकरता आले. परंतु जे अमितभाई शाह गेले 11 वर्ष लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येतात, त्यांच्यावर टीका करायची आणि दुसरीकडे शरद पवारांचा जो खरा चेहरा आहे, स्वतःला पुरोगामी समजतात, त्यांच्या समक्ष ते बसलेले असताना ज्ञानेश महाराज हिंदू देवदेवतांसंदर्भात अतिशय चुकीची, निषेधात्मक, घाणेरडी वक्तव्य करतो आणि शरद पवार ते ऐकून घेत असतात. यावरून त्यांचा दुतोंडी चेहरा समोर आलेला आहे. बाळकूम परिसरासह काल्हेरपर्यंत हजारो महिलांना आधार ठरलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहास अवकळ आली असून यासाठी सुचवण्यात आलेली पर्यायी जागा देखील एका संस्थेला देण्यात आल्याने अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा आणि दिरंगाईचा निषेध आमदार संजय केळकर यांनी केला आहे. बाळकूम पाडा क्रमांक 1 मध्ये ठाणे महानगरपालिकेचे तळअधिक 1 मजली प्रसूतिगृह असून ते सुमारे 35 वर्ष जुनं आहे. येथे 10 रुग्णशय्या असून बाळकूम, ढोकाळी, कोलशेत, माजीवाडे, मनोरमा नगर, मानपाडा, आझाद नगर इत्यादी भागातील शेकडो महिलांना या प्रसूतिगृहाचा लाभ होत होता. मात्र गेल्या काही वर्षापासून या वास्तूस अवकळ आली असून स्लॅब कोसळणे, पाणी गळती अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. त्याचा फटका गर्भवती महिलांना बसत आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी पुढे येत होत्या. आमदार संजय केळकर यांनी या वास्तूची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीबाबत वेळोवेळी सूचना केल्या होत्या. गेल्या 3 वर्षापासून केळकर हे याबाबत पाठपुरावा करत असल्याने दुरुस्तीसाठीचा निधी देखील वर्ग करण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्यांची अक्षम्य दिरंगाई आणि ढिसाळ कारभारामुळे या वास्तूची देखभाल दुरुस्ती होऊ शकली नाही. परिणामी ती आता धोकादायक झाली आहे.
सद्यस्थितीमध्ये ही वास्तू बंद ठेवण्यात आल्याने शेकडो महिलांची कुचंबणा होऊ लागली आहे. आमदार संजय केळकर यांनी नुकतीच या प्रसूतिगृहाची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबाबत संताप व्यक्त केला. हे प्रसूतिगृह तातडीने मुल्लार हॉल येथे हंगामी तत्वावरती स्थलांतरित करण्याची मागणी आमदार केळकर यांनी केली आहे. या पाहणी दौऱ्यादरम्यान भाजपाचे स्थानिक पदाधिकारी तन्मय भोईर, निलेश पाटील, रविराज रेड्डी, सचिन शिनगारे, राकेश जैन, मयूर भोईर इत्यादी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. मालकोंड भागामध्ये मॅटर्निटी हॉस्पिटल हे अत्यंत महत्त्वाचं होतं. गेल्या 3 वर्षापासून आम्ही हे मॅटर्निटी हॉस्पिटल याच्यामध्ये स्लॅब कोसळत आहेत, पडायला आलेला आहे, म्हणून याची दुरुस्ती करावी याचा पाठपुरावा करत होतो. याच्या दुरुस्तीकरता निधी देखील वर्ग झाला, परंतु महापालिकेच्या लोकांच्या अक्षम्य म्हणजे याला क्षमा नाही, अक्षम्य दिरंगाईमुळे, ढिसाळ कारभारामुळे आज आता परिस्थिती अशी झालेली आहे की त्या ठिकाणी वॉचमनच्या केबिनमध्ये स्लॅब कोसळली. पहिल्या मजल्यावर देखील त्या ठिकाणी स्लॅब कोसळलेल्या दिसत आहेत आणि गेल्या आठवड्याभरापासून सगळं बंद आहे. म्हणजे त्या ठिकाणी बेड जे आहे ते त्यांनी रिकामे ठेवलेले आहे. त्याच्याकरता दुसरी जागा देखील बघितली गेली होती, परंतु ती जागा म्हणजे मॅटर्निटीला प्राधान्य देण्याच्याऐवजी कुठल्या तरी मंडळाला ती दिली गेली, कोणाच्या दबावाखाली दिली. त्या जागेमध्ये ते शिफ्ट झालं असतं तर आज हे मॅटर्निटी जे हॉस्पिटल या ठिकाणी आहे, ज्याला खूप गर्दी असते, तर त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती पण झाली असती आणि व्यवस्थित अवस्थेमध्ये त्याचं काम झालं असतं. आणि त्याच्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम असेल किंवा आरोग्याचे अधिकारी असतील, कारण की 4 मीटिंग घेऊन हे निर्णय झाले, त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे. आणि ताबडतोब हे हॉस्पिटल जे आहे ते ग्रँड मुल्लर हॉल जो आहे, या मुल्लर हॉलमध्ये टेम्पररी शिफ्ट केलं गेलं पाहिजे आणि याचं ताबडतोब दुरुस्ती देखील झाली पाहिजे. सफाई कर्मचारी यांची काळजी घेऊन त्यांच्याविषयी महानगरपालिकेने असाच सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवावा, असं प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी वावा यांनी केलं आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने दिलेल्या निर्देशाबाबत ठाणे महानगरपालिका करीत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी पी वावा यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिकेमध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत तरोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश ताडे, शंकर पाटोळे यांच्यासह विभाग प्रमुख तसेच सफाई कर्मचारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आयोगाचे निर्देश, लाड पागे समितीच्या शिफारशी, महापालिकेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी करीत असलेले उपक्रम याचे सादरीकरण करण्यात आले. त्याबद्दल पी वावा यांनी समाधान व्यक्त केले. तसेच महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्याबद्दल अभिनंदनही केले. सफाई कर्मचारी यांच्या ओळखपत्रावरती रक्तगट, PF क्रमांक याचा उल्लेख करावा अशी सूचना वावा यांनी केली आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने यावेळी मांडण्यात आलेल्या पदवीधर कर्मचारी यांची पदोन्नती, घरांच्या समस्या इत्यादी मुद्द्यांची नोंद करून वावा यांनी घेतली. तसेच त्याबद्दल महापालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख सचिन सदाशिव भायजे यांच्या घरी ठाणे स्टेशन रोड येथे गेल्या वर्षापासून श्री गणरायाची स्थापना करण्यात येते. सचिन भायजे यांच्या घरी 5 दिवसांचे गणपती पूजा अर्चा केली जाते. यंदाचे या गणेशोत्सवाचे 2रं वर्ष आहे. गेल्या वर्षी या गणेशोत्सवामध्ये गोकर्ण पर्वत बनवले होते, तर यावर्षी अष्टविनायक देखावा बनवण्यात आला आहे. हा देखावा गणेश मूर्ती इको फ्रेंडली स्वरूपात आहे. सदर देखावा तयार करण्यासाठी न्यूजपेपर, टिश्यू पेपर, कार्ड पेपर यांचा वापर करण्यात आला आहे. या वर्षीचा अष्टविनायक दर्शन देखावा तयार करण्यासाठी अष्टविनायक मूर्त्या या अष्टविनायक दर्शन करून येताना प्रत्येक गणपती मंदिराजवळ आणण्यात आल्या आहेत. अष्टविनायक दर्शन देखावा हा ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात तयार करण्यात आला आहे. सदर देखावा बनवण्यासाठी साधारण 1 ते 1.5 महिना लागला. हा देखावा बनवतेवेळी सौ जान्हवी सचिन भायजे यांच्यासह त्यांच्या मुलींची व सचिन भायजे यांची मदत झाली. याविषयीची अधिक विस्तृत माहिती जान्हवी भायजे यांनी दिली. तर सचिन भायजे यांनी सांगितलं की गणेशोत्सवाच्या 5 ते 6 दिवस घरामध्ये भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण असते. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविक भक्तांचे आम्ही स्वागत करून सत्कार करून आदरातिथ्य करतो. तसेच तमाम नागरिकांना यावेळी सचिन भायजे यांनी व त्यांच्या परिवाराने गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत. फुलं वाजरा फुलं अर्पण करा.
फुलं फुलं परत फुलं फुलं नमस्कार, माझं नाव जान्हवी सचिन भाईचे. आमच्या घरी मागच्या वर्षीपासून गणपतीची स्थापना व्हायला लागली. मागच्या वर्षी आम्ही गोवर्धन पर्वत बनवलेलं होतं. यावर्षी अष्टविनायक दर्शन बनवलं आहे. मी दरवर्षी जे डेकोरेशन करते हे आमच्याकडे इको फ्रेंडली असतं. ह्याच्यामध्ये कुठेही थर्माकोलचा वगैरे उपयोग केला जात नाही. फक्त न्यूजपेपर, टिश्यू पेपर, कार्ड पेपर ह्याच्यातूनच करते. अष्टविनायकचं करण्याचं हे माझं खूप वर्षापासून चाललेलं, पण मला अष्टविनायकच्या मूर्त्या कुठे मिळत नव्हत्या. ह्या वर्षी आम्ही अष्टविनायक दर्शन केलं तर प्रत्येक ठिकाणावरून मी अष्टविनायकच्या गणपतीच्या मूर्त्या घेऊन आली. आणि त्याच्यानंतर गेले 1 ते 1.5 महिने झालं मी हळूहळू थोडं डेकोरेशन करायला सुरुवात केली. ते डेकोरेशन झाल्यानंतर लाईटचं आणि ऑडिओचं थोडंसं मला अडथळा आला होता, पण अगदी बाप्पाच्या कृपेने माझं शेवटच्या दिवशी ते अगदी व्यवस्थित जसं मला करायचं होतं ते पूर्ण झालं. त्यामध्ये माझ्या मुलींनी मला थोडीफार एडिटिंग करायला मदत केली. माझ्या मिस्टरांनी मला सगळं हे अष्टविनायकचं हे जे बॅनर वगैरे आहे हे करून दिलं. हे करून सगळं व्यवस्थित करण्याचा जितकं होऊ शकेल तितका मी करण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे गौरी गणपतीचं विसर्जन असतं 5 दिवस 6 दिवसाचं वगैरे, आणि त्या दिवशी आमच्याकडे खूप म्हणजे 5 ते 6 दिवस खूप व्यवस्थित छान याचं वातावरण असतं. सर्वांना सुखी ठेवा. मुलीचं चांगलं व्यवस्थित होऊ द्या. मुलगी लॉ करते, तिचं सगळं व्यवस्थित होऊ दे. सर्वप्रथम सर्व ठाणेकरांना आणि सर्व परिवाराला गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. हे आमचं 2रं वर्ष आहे आणि मी सर्व कुटुंबाला आणि त्याचबरोबर माझे जेवढा मित्रपरिवार आहे यांना उत्तम आरोग्य, त्यांच्या कामधंद्यामध्ये, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना यश लाभो हीच माझी गणपतीच्या चरणी प्रार्थना. उत्साह, गणपती म्हटल्यानंतर गणपती आराध्य देव आहे. ती येण्यापासून विसर्जनापर्यंत 5 ते 6 दिवस कसे जातात तेही कोणाला कळत नाही. त्याच्यानंतर घरी येणारे वर्षभरातले पाहुणे, त्यांचं आदरातिथ्य, त्यांचा उठबस, त्याच्यामध्ये कधी रात्री किती वाजतात हेही आम्हाला कळत नाही. आणि खूप भक्तिपूर्ण आणि एक म्हणतात ना की गणपती बाप्पामय वातावरण पूर्ण घरामध्ये असतं. गौरी गणपती विसर्जनासाठी चाललेल्या भक्तांकरिता मोफत सरबतचं वाटप करण्यात आलंय. आज गौरी गणपतीचं विसर्जन या निमित्ताने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश दळवी यांच्या पुढाकाराने व ओबीसी युवा मोर्चाचे कोकण विभाग महाराष्ट्र प्रदेश संयोजक अमित पाटील यांच्या सहकार्याने ठाणे शहरातील कोलशेत खाडी विसर्जन घाट येथे गौरी गणपतीचं विसर्जनासाठी चाललेल्या भाविकांकरिता मोफत सरबतचं वाटप आयोजित करण्यात आलं होतं. ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. भाविक भक्तांनी देखील मोठ्या संख्येने या उपक्रमाचा लाभ घेतला. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश दळवी व ओबीसी युवा मोर्चाचे कोकण विभाग महाराष्ट्र प्रदेश संयोजक अमित पाटील यांच्यासह परिवहन समिती सदस्य विकास पाटील, मेघनाथ घरत, राकेश जैन, तेजस लाड, जीवदानी प्रतिष्ठान, मित्र परिवार, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. गणपती बाप्पा फेमस कोण फेमस एकदम
आज गौरी गणपतीच्या विसर्जनाची फार मोठी गर्दी या कोलशेत घाटावर असते आणि त्यामुळे सालाबादप्रमाणे भारतीय युवा मोर्चाने या ठिकाणी सरबत वाटप ठेवलं आहे. कारण की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इथनं मिरवणुकीने लोक जातात आणि त्यांची ताण भागायला म्हणून ही सेवा या ठिकाणी उभी केली आहे, ज्याच्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष सुरेश दळवी, अमित पाटील, आमचे घरत, या लोधा अमाराचे राकेश जैन अशी सगळी मंडळी ही या ठिकाणी रात्री 11 वाजेपर्यंत हे सरबतचं वाटप करणार. भारतीय जनता पार्टी ठाणे शहरातर्फे मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर येथील सर्व गणेश भक्तांसाठी आज जे ढोल ताशासह नाचत गाजत जे गणपती विसर्जनाला जाणार आहेत त्या सर्व नागरिकांना एक छोटासा उपक्रम म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे आज आमदार साहेबांच्या नेतृत्वात आम्ही एक सरबत वाटपचा कार्यक्रम ठेवला आहे. पण हे सगळं करताना अजूनही मला पत्रकारांच्या बांधवातून ठाणे शहरातल्या गणेश भक्तांना आणि नागरिकांना सांगायला एक आतुरतेने माझं सकाळपासून एक मनातलं होतं की हे मी गणरायाला साखर घालतो की ह्या विधानसभेत, येणाऱ्या विधानसभेत आमदार संजय केळकर साहेब जनसेवक आमदार आहेत, हे भरघोस मतांनी निवडून हवे, हे गणरायाला मी साखर घालतो. गणपती बाप्पा.